ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही क्यूटशी पर्स कशी बनवायची ते डिटेलमध्ये बघणार आहोत। यासाठी काय काय मटेरियल लागणार आहे ते पहिल्यांदा बघून घेऊया। यासाठी आपल्याला मेन फॅब्रिक, कॅनव्हास पेपर आणि अस्तर हे लागणार आहे। यासाठीचं जे फॅब्रिक आहे ते 13.5 आणि 18.5 इंच या प्रमाणामध्ये आपण कट करून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिक, अस्तर आणि जो आपण फ्युजन पेपर म्हटलं ना, तो जो ड्रेस ब्लाउज मध्ये आपण गळे बनवण्यासाठी वापरतो तोच घेतलेला आहे। आणि इस्त्री करून तो मेन फॅब्रिक बरोबर चिपकून घेतलेला आहे। आता जे आपलं अस्तर आहे त्याच्यावरती आपल्याला यासाठी पॉकेट बनवायचं आहे। तर पॉकेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चेन आणि मेन म्हणजे फॅब्रिक। तर चेन आपल्याला वरून किती इंचांवर हवी आहे यासाठी पहिला मार्किंग करून घेऊया। वरून आपण साधारण 1.5 ते 2 इंचांवरती मार्किंग करायचं आहे। पहिल्यांदा तर आपल्याला या कपड्याचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा। सेंटरपासून अशी एक उभी लाईन ओढायची आणि तिथून आपल्याला जे पण पॉकेट हवा आहे त्याच्या अर्ध त्या बाजूला आणि अर्ध या बाजूला असं मार्किंग करायचं आहे। इथे मी 7 इंचाचे पॉकेट घेणार आहे, तर 3.5 इंच असे दोन्ही बाजूंना मार्क करून घेतलं। आणि यासाठी उंची आहे ती तुम्हाला पॉकेटची जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता, कमी किंवा जास्त। इथे आपण 13x7 चं पॉकेटसाठी कापड घेतलेलं आहे। आणि चेन सुद्धा तुम्हाला 7 इंचांची घ्यायची आहे, कारण पॉकेट आपलं 7 इंचांचं घेतलेलं आहे आपण। तर इथे आपल्याला डबल फोल्ड करून चेनच्या एका बाजूला आपल्याला फॅब्रिक ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे टिप मारून घ्यायची आहे। आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला फोल्ड करून अटॅच करून घ्यायचं आहे। तर हे कसं अटॅच करायचं हे पण मी तुम्हाला मशीनवरती दाखवणार आहे, कारण इथे आपल्याला चेन अटॅच करताना एक साईडला टिप दिल्यानंतर चेन आपल्याला उघडून घ्यायची आहे, बघा या पद्धतीने। आणि मग आपल्याला दुसऱ्या बाजूला टिप देऊन घ्यायची आहे। तर पहिल्या बाजूला मी टिप देऊन घेतलेली आहे, मी तुम्हाला फक्त ही दुसऱ्या बाजूला आपण कशी टिप घेतली ते सांगितलं। तर आता ही टिप देऊन झाल्यानंतर जिथे आपण 7 इंच मार्क केलं होतं तिथे आपल्याला ही जोडून घ्यायचं आहे। आणि सर्व चारही बाजूनी टिप देऊन झाल्यानंतर या बाजूला कडेला आपल्याला हे फिनिशिंगसाठी या पद्धतीने स्ट्रीप आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, की ज्यामुळे शिलाई केलेला भाग आहे तो दिसणार नाही। आता आपल्याला हा मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूंना आपल्याला साईडला टिप मारून घ्यायची आणि जोडल्यानंतर बघा मी तुम्हाला जोडल्यानंतर दाखवत आहे। दोन्ही बाजूला मी टिप मारून घेतली आणि इथे आता आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत, की जेणेकरून आपल्याला एक पर्सचा क्यूटसा शेप आपल्याला देता येईल। इथे तुम्ही 2 किंवा 3 जास्तीत जास्त प्लेट्स घेतलात तरी सफिशियंट आहे। तर या पद्धतीने मी दोन्ही बाजूंना चुन्या देऊन घेते आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हँडल असतात ना, ते हँडल लावून घ्यायचे आहेत पहिल्यांदा। तर हँडल लावण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये तुम्ही एकतर फॅब्रिकचे बनवू शकता, किंवा तुम्हाला जर अशा या पद्धतीचे मिळाले तर तुम्ही या पद्धतीचे सुद्धा लावून आणून घेऊ शकता। तर खूप सुंदर असं हे हँडल मला मिळालेले आहेत। हे एका कस्टमरची पर्स आहे, त्यांनी स्वतः हे हँडल आणि फॅब्रिक आणून दिलेलं आहे आणि त्यांना ही पर्स हवी होती, त्याचा फोटो पण त्यांनी मला टाकला होता। तर त्याच पद्धतीने मी ही पर्स बनवून त्यांना दिलेली आहे। तर हे हँडल आहेत, हे जॉईन करण्यासाठी आपण लेस घेतलेली आहे 2-2 इंचांची आणि साईडनी 1.5 इंच मार्क करून तिथे आपण हे बेल्ट म्हणजे हँडल आहे तो जॉईन करून घेतला। तर जिथे जिथे आपण बघा दोन्ही बाजूंना म्हणजे 2 ठिकाणी हँडल जॉईन करून घेतला आणि आता आपल्याला साईडची टिप देऊन घ्यायचे आहे। त्याच्या अगोदर आपण आपण पहिल्यांदा चेन लावून घेऊया। तर इथे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे, रनर काढून घ्यायचा चेन लावताना आणि त्यानंतर चेन लावून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला रनर त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे। तर रनर इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला पर्स या पद्धतीने पलटून घ्यायची आणि आतल्या बाजूला साईडला आपल्याला फिटिंगची टिप देऊन घ्यायची, म्हणजे फिटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला साईडला एक टिप देऊन। आणि ही टिप दिसू नये याच्यासाठी आपल्याला याच्यावरती 1 इंचाचे कापड घ्यायचं आहे आणि ते दुमडून त्याच्यामध्ये ही टिप आहे ती गेली पाहिजे अशा पद्धतीने टिप देऊन घ्यायची आहे।
दोनही बाजूंना याच पद्धतीने करून घ्यायचं आहे की ज्यामुळे आपल्याला पर्सचा आतील लुकसुद्धा खूप छान दिसणार आहे। आणि हे दोन्ही बाजूंना करून घेतल्यानंतर आता आपल्याला खालच्या बाजूला एक शेप द्यायचा आहे की ज्यामुळे आपल्याला चौकोनी शेप तयार होईल आपला। तर बघा या पद्धतीने पहिल्यांदा कोणे आहेत ते व्यवस्थित स्ट्रेच करून घ्यायचे आणि जसा स्ट्रेच केला आहे त्या पद्धतीने कोण्यातून 1.5 इंच आतमध्ये जायचं आणि इथे आडवी लाईन ओढून घ्यायची। दोन्ही बाजूंना सेम याच पद्धतीने टिप देऊन घ्यायची आहे। तर हे केल्यानंतर आपली पर्स रेडी होणार आहे। तुम्ही सुद्धा अशा पर्स बनवू शकता आणि या सेल करू शकता। तुम्ही जर शिवणकाम करत असाल तर साइड बाय साइड अशा पर्स तुम्ही बनवून विकायला ठेवल्यात तरी सुद्धा तुमचा यातून एक इन्कम जनरेट होईल आणि तुम्हाला झाला तर फायदाच होणार आहे। कारण अशा पर्स शक्यतो लग्नांमध्ये किंवा आपल्या महिला वर्गाला म्हटलं तर खूप आवडतात आणि जर तुम्ही अशा बनवून ऑलरेडी तयार ठेवल्या असतील तर कोणी ना कोणीतरी कस्टमर जेव्हा ब्लाऊज आपल्याकडे टाकायला येतात त्यावेळेला या पर्स बघून त्या घेऊ शकतात। त्यामुळे यातून तुमचा अजून एक इन्कम जनरेट होऊ शकतो। तर तुम्हाला ही पर्स कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर सांगा। अशाच यूजफुल गोष्टी मी तुमच्यासाठी इथून पुढे सुद्धा चॅनलवरती घेऊन येत राहणार आहे। तेव्हा चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल किंवा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करून ठेवा आणि त्याचबरोबर त्याच्या समोर जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा पण असे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवरती येईल आणि ते व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत। अशाच खूप यूजफुल गोष्टी तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती शिलाईचे डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत। त्याचबरोबर शिवण क्लासचे ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लासचे व्हिडिओ अपलोड आहेत ते जरूर बघा। इथे व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला देत आहे ते बघा आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिसही करा। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तोपर्यंत ओम साईराम।